नमस्कार मित्रांनो, छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर आज आम्ही जून महिन्यामध्ये हळद लागवड केलेली. म्हणजे जसं आपली भात शेती होते ना, तसं आपण हळद लागवड करतो. तर आमच्या इथे काय मळा असा नाही आहे. तर आमच्या गोठ्याच्या मागे थोडीशी जागा आहे, तिथेच आम्ही छोटीशी हळद शेती लागवड केलेली. तर त्याचा कालावधी जूनमध्ये लावल्यानंतर त्याला काय आम्ही असं काय वेगळं शिपणं वगैरे नसं, पाऊस असतो आणि शेणखत वगैरे असं ना ते टाकावं लागतं आणि थोडी भरण घालावी लागते. तर त्याला संपूर्ण 7 महिने लागतात प्रॉपर. तर ते 7 महिन्यानंतर तिची पानं वगैरे हळद फुलल्यानंतर वरची पानं सुकतात आणि सुकल्यानंतर ती हळद प्रॉपर तयार होते. इथे लावलेली पावसामध्ये ह्या पट्ट्याची काढली एवढी, हिची वरची पानं असतात ही सुकतात अशी. बघा अशी काढली जाते. आता एवढीच राहिली, हे बघा. आणि ही नंतर चक्कीमध्ये ग्राइंड केली जाते. आता सर हे हळद जसं आपण काढतो ना, आता बघा ही काढली आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पुढील लागवडीसाठी पण हे बघा हे 3 आपल्याला हे भेटतात. म्हणजे आपण पुढच्या लागवडीसाठी कोंब भेटतात, 1 2 आणि हा इथला 3 आणि हा 4. तर हे आपण पुढच्या वर्षी ठेवणार ह्याच्यातले काढून. बाकीची सगळं त्याची ग्राइंडिंग करून खूप प्रोसेस असते, त्याला धुवावं लागतं, स्वच्छ करावं लागतं आणि त्यानंतर मग ती चक्कीवरती दिली जाते. मातीला ठेवलंय त्याच्यात.